नमस्कार. किरणजी, मला या लेक्चरला तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. अशी संधी नेहमीच मिळते असं नाही. मी पुण्यात 2 वर्ष पत्रकारिता केली होती. असं कधी मला वाटलं नव्हतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मला लेक्चर देण्यासाठी बोलवलं जाईल. त्याबद्दल खूप खूप आभार. त्यासोबतच चिरेकर सर, सातोडेकर सर आणि नंदर सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे उपस्थित राहिले. त्याचबरोबर आज इथे सभागृहाचे ज्येष्ठ पत्रकार उपस्थित आहेत, त्यांनाही अभिवादन करून मी माझं लेक्चर इथे सुरू करतो. सर्वात प्रथम म्हणजे काय की आपण जेव्हा पहिल्या अजून काय जेव्हा आपण पत्रकारिता क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर हे काय झालं की साधारणपणे 22 नोव्हेंबर 2022 पासून AI कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे याच्यावरती इतकं जास्त बोललं गेलंय. पण मुळात हे काय आहे किंवा कशा प्रकारे याचा वापर करता येऊ शकतो याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही. आपल्याला डायरेक्ट एक ऍक्सेस मिळाला नाही या माहितीला. हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पुढच्या 1-1.5 तासामध्ये प्रयत्न असा असेल की याच्यातला जो पहिली पायरी आहे ती आपण चढायचा प्रयत्न करणार आहोत. कारण काय की जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की त्याचा वापर हा लगेच करून बघितल्याशिवाय त्याचा उपयोग काय आहे हे कळणं फार अवघड आहे. दुर्दैवाने आता आपल्याकडे कोणाकडे लॅपटॉप नाही, पण आपल्याकडे ChatGPT, गुगल जेमिनाय किंवा क्लॉड काही केसेसमध्ये तुमच्या मोबाईलवर असेल तर त्याचं छोटंसं प्रात्यक्षिक आपल्याला या लेक्चरच्या एंडला करता येईल, ते आपण करूया. पण त्याआधी मला असं वाटतं की काही गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्यासाठी एक प्रेझेंटेशन मी बनवलेलं आहे. नेक्स्ट. सो AI म्हणजे काय? कम्प्युटर प्रोग्राम आणि यंत्रांनी मिळून बनलेली मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी प्रणाली किंवा व्यवस्था म्हणजे AI. आता याच्यामध्ये कम्प्युटर प्रोग्राम काय आहे की मुळात कसं असतं की याच भूमीत ज्यांनी आपल्याला आध्यात्मिकतेचा संदेश दिला ते संत श्रेष्ठ तुकारामांनी याचं हिंट आपल्याला दिलेली आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करून. हा जो कम्प्युटर प्रोग्राम जो आहे AIचा हा शब्दांची निगडीत आहे. हे त्याच्यामध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल आपण जे म्हणतो LLM, त्याच्यातली लँग्वेज जी आहे ती शब्दांनी, भाषा ही शब्दांनी बनलेली असते. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक शब्द आता उच्चारेन, त्याच्यानंतर तुम्हाला मी 2 सेकंद देईन. तुमच्या मनात पहिला कुठला विचार आला ते तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे? कोणाची भावना दुखवण्याचा काही हेतू नाही, पण एक उदाहरण म्हणून घेणार या. शब्द आहे विमान. सर तुम्ही सांगा पहिला विचार काय आला तुमच्याबरोबर? विमान हा शब्द जेव्हा तुम्ही ऐकला पहिल्या डोक्यात काय आलं? अजित पवार आपलं. ठीक आहे. आता आपण जेव्हा विमान म्हणतो तेव्हा दुर्दैवाने स्वर्गीय अजित पवार यांचं नाव येतं, कारण त्याचा एक संदर्भ आता सध्या आहे. साधारणपणे 1 महिन्यापूर्वी ते दुर्घटना झाली. अतिशय वाईट दुर्घटना होती. महाराष्ट्रातले मोठे नेते त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं दुर्दैवी. त्यामुळे त्या घटनेचा परिणाम आपल्या मनावर आहे. त्यामुळे विमान म्हणल्यावर मला पहिले आज अजित पवार आठवतात. जर आपण गेले तर कदाचित कालची पण एक दुर्घटना आपल्याला आठवू शकते. एअर ॲम्ब्युलन्स काल दुर्दैवाने क्रॅश झाले, त्याच्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला. अजून विचार केला तर विमान म्हणजे आपण गेल्या वर्षीचा अहमदाबादच्या घटनेची पण एक संदर्भ आहे. आता याच्यामध्ये होतंय काय की विमान जेव्हा मी म्हणतो त्यावेळी मला फक्त दुर्घटनाच आठवते. मला हे आठवत नाही की विमान म्हणजे राफेल सारखा एखादा फायटर जेट पण असू शकतं. विमान म्हणजे जगाला जवळ आणणारी एक वाहतुकीचं साधनही असू शकतं. तर याच्यामध्ये काय असतं की जेव्हा आपण विमान हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला अजित पवार किंवा कालची दुर्घटना किंवा एअर इंडिया हे आठवतं, कारण आपण कुठल्या तरी संदर्भामध्ये त्या एका शब्दाचा विचार आपण करत असतो.
सो एआय मध्ये सुद्धा जेव्हा मी म्हणतो कम्प्युटर प्रोग्राम, हा जो कम्प्युटर प्रोग्राम जो असतो तो लार्ज लँग्वेज म्हणजे एका शब्दाच्या आधारावरती पुढचा कुठला शब्द येणार आहे ते प्रेडिक्ट करत असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा मी यंत्रांनी मिळून बनवलेली मानवी बुद्धिमत्तेची अनुकरण करणारी प्रणाली, याच्यामध्ये कसं असतं की आपल्या डोक्यामध्ये कळत नकळत आपण खूप माहितीचा साठा, आता जेव्हा मी बोलतोय तू एक खूप मोठा माहितीचा साठा तुमच्या डोक्यात जमा व्हायला लागलेला आहे. आता पुढे जेव्हा तुम्ही पाटणकर काढा तेव्हा पाटणकर ऐकाजवळ काढ्याबरोबर एआय पण आठवेल, कारण आता त्याची ती माहिती तुमच्या डोक्यामध्ये फिट व्हायला लागलेली. तो पाटणकर हा शब्द आहे, आडनावाने विसरून जा थोड्या वेळासाठी, एक शब्द आहे. तो शब्द काही प्रकारची माहिती तुमच्या डोक्यामध्ये जमा करायला सुरुवात करतो. ठीक आहे. ऑटो क्लस्टर म्हटल्यानंतर इथे काय आहे तुम्ही सगळे अनुभव या, तुम्हाला या परिसराची माहिती आहे, इथे कुठल्या घटना झाल्या सगळं माहिती आहे. मी इथे पहिल्यांदा आलो तेव्हा मला इथला कुठलाही संदर्भ नाही. ऑटो क्लस्टर म्हटलं की मला आयुष्यभरासाठी हेच आठवणार की इथे मी एआयच्या संदर्भामध्ये एक वर्कशॉप घेतलं होतं. तर तेच मुळातलं हे तंत्रज्ञान आहे की शब्द एक मी उच्चारल्यानंतर पुढचा शब्द काय असेल ह्याचं प्रोग्रामिंग जे आहे ते यंत्रांनी मिळून केलं. याच्यामध्ये यंत्र जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे जे गेल्या आठवड्यामध्ये एआय समिट झालं भारतामध्ये आणि 19 देशांमध्ये वेगवेगळे राष्ट्राध्यक्ष आले होते, खूप मोठे मोठे बिझनेस लीडर्स आणि टेक्नॉलॉजी लॉयन्स इथे आलेले होते. त्याचं सगळ्यांचं म्हणणं होतं की भारत प्रत्येक स्तरावरती, आता प्रत्येक स्तर कुठले असतात एआय मध्ये, तर सर्वात मुख्य म्हणजे डेटा सेंटर. मानवी मेंदूमध्ये कसं असतं, आपला मेंदू हा एक डेटा सेंटर आहे. एआयचं तसं नसतं, त्याला ते मेंदू बनवण्यासाठी खूप मोठी खूप जागा लागते त्याच्यासाठी, आणि ती जी यंत्रणा आहे त्याला डेटा सेंटर्स म्हणतात. पण नुसती डेटा सेंटर्स असून पुरेसं नसतं, त्या डेटा सेंटर्स मधून माहिती पटकन कलेक्ट करणं त्याच्यासाठी एका कम्प्युटर चिपची गरज असते. ती चिप बनवणारी कंपनी एनव्हीडिया आणि इतर बऱ्याच कंपनीज आहेत. त्यामध्ये आपल्याला कसं तंत्रज्ञान डेव्हलप करता येईल, त्यामध्ये पण भारताला पुढे प्रगती करणं आवश्यक आहे. आणि आज जे आपण डिस्कस करतोय ते डेटा सेंटर्स, चिप्स आणि याचा वापर करून आपल्याला माहिती कशी काढून घेता येईल त्याच्या बाबतीत आपण विचार करतोय. तर जेव्हा मी एआय म्हणतो त्याचा अर्थ आहे की कम्प्युटर प्रोग्राम आणि यंत्रांनी मिळून बनलेली मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी प्रणाली किंवा व्यवस्था. नेक्स्ट. एआय तंत्रज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं की अनुभवातून शिकणे, लर्निंग फ्रॉम एक्सपिरियन्स. मानवाप्रमाणेच एआय सिस्टीम जुन्या माहितीचा वापर करून स्वतःला अपडेट करतात आणि काळानुसार अधिक अचूक बनतात. आता याच्यामध्ये इथे जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचं मी एक उदाहरण देतो. त्यांनी महानगरपालिकेच्या गेल्या 25-30 वर्षातल्या इतक्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. जेव्हा त्यांची बातमी घेण्याची पद्धत जी असते त्याच्यामध्ये ते अनुभवाचं संचित असतं, अनुभव त्याच्यामध्ये येतो आणि त्यांची बातमी अजून डीप, अजून प्रगल्भ होते, कारण त्याच्यामध्ये जे सगळे अनुभव ओतलेले असतात. त्यांची बातमी आपोआप बनत जाते. त्यांना कुठल्याही गोष्टीचा संदर्भ शोधण्यासाठी पुस्तकांची किंवा मॅगझिनची किंवा न्यूजपेपरची गरज पडत नाही, किंवा त्यांना गुगलवर जावं लागत नाही. जसं सातोडेकर सर म्हणले 1985 पासून पिंपरी चिंचवड त्यांनी बघितलेलं आहे पत्रकाराच्या नजरेतून. तर पत्रकाराच्या नजरेतनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा कसा इतिहास राहिलेला आहे त्यांच्या डोक्यात इथे फिट आहे. पण हे जर मला उद्या सांगितलं हे करायचं आहे तर कदाचित हे मला खूप आवड पडू शकतं, ते सहज करू शकतात, कारण त्यांच्याकडे तो अनुभवाचा साठा आहे. एआय सुद्धा तसंच असतं, त्याच्याकडे ते एक्सपिरियन्स जमा होत जातो. हा एक्सपिरियन्स त्यांना कोण देतो? आपण देतो, आपणच तो देत असतो. याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्यांच्याकडे डेटा नसेल, ट्रेनिंग देण्यासाठी डेटा नसेल, तर ते एआय इंजिन चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आता भारतामध्ये चॅट जीपीटीचं जे एक व्हर्जन आहे, जो प्रकार आहे, तो आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे, कुठलेही काही पैसे न देता. त्याचप्रमाणे गुगल जेमिनायचा एक व्हर्जन आहे. जर तुमच्याकडे, मी इथे जिओची जाहिरात करायला आलेलो नाही, पण जर तुम्ही जिओचं नेटवर्क तुमच्याकडे असेल, जिओचा फोन तुम्ही वापरत असाल, तर तुम्हाला गुगल जेमिनायचं 1 वर्षासाठीचं ऍडव्हान्स व्हर्जन तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतं. हे त्यांनी दिलेली एक ऍडिशनल सोय आहे. हे ते कशासाठी करतात? कारण आपला डेटा त्यांना हवा आहे
आता असं नाही की सुशोभन पाटणकर एआयचं तंत्रज्ञान शिकवायला पिंपरी चिंचवडमध्ये ऑटो क्लस्टरमध्ये गेले, ही अशी बातमी कोणीही, अशी माहिती कोणीही स्टोअर करत नसतं. पण अशी माहिती तुकड्या तुकड्यांमध्ये त्यांच्या डेटा सेंटर्समध्ये आज जमा होते. कोणी ना कोणीतरी आता बसून इथे बसून सुशोभन पाटणकर हे चॅटजीपीटीवर नक्की सर्च केलं आहे. सो ती माहिती आज कुठे ना त्या डेटा सेंटर्समध्ये जाऊन स्टोअर झालेली आहे. त्यामुळे भारतातल्या 140 कोटी लोकांची माहिती जमा करण्याचा सर्वात सोपा उपाय की त्यांना गुगल जेमिनी सारखं किंवा चॅटजीपीटी सारखं तंत्रज्ञान फुकटात उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्यांची जी चौकशी आहे त्याच्यातनं डेटा आपल्याला कलेक्ट करता येईल आणि हे डेटा सेंटर अनुभव संपन्न होत जातील. आणि हेच कारण आहे की त्याच्यामुळे जे एआय समिट, चौथं एआय समिट झालं आतापर्यंत, ते चौथं एआय समिट भारतात झालं. दुर्दैवाने त्या एआय समिटचं सर्वात जास्त बातम्या त्याच्या बाबतीतल्या या गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या बाबतीतल्या आल्या. पण याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की चौथं जे एआय समिट भारतात झालं याचं कारणच आहे की आपली लोकसंख्या आणि जवळपास 22 भाषांमधली जी माहिती जी आहे ती माहिती या सगळ्या मोठ्या एलएलएम्सना आज हवी आहे आणि त्याच कारणासाठी ते सगळे प्रयत्न चालू आहेत. हे कशासाठी की त्यांना अनुभव संपन्न व्हायचा आहे लवकरात लवकर. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आयडेंटिफाईड पॅटर्न, की वेगवेगळे जे एक पॅटर्न्स बनत जातात. याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2021 पासून 2025 पर्यंत मॉन्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन, पडलेला पाऊस, त्याचे शेतीवर झालेले परिणाम हे आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये आपल्या अनुभवाने माहिती असतं. पण याचे पीडीएफ रोजच्या रोज इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पब्लिश करत असतं. आता याच्यात जर पॅटर्न्स ओळखायचे असतील तर 2022 पूर्वी हे अवघड होतं, कारण मला पीडीएफ अक्षरशः एक एक पान उलटून बघावं लागायचं की बाबा 19 मध्ये काय झालं, 18 मध्ये काय झालं, 17 मध्ये काय झालं, दुष्काळी परिस्थिती जेव्हा 2014 मध्ये होती तेव्हा सरकारचा काय रिस्पॉन्स होता. आज तशी परिस्थिती नाहीये. माझ्याकडे हे पीडीएफ डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत जे IMD दरवर्षी दर दिवशी पब्लिश करत असतं. एक पत्रकार म्हणून मला एक प्रश्न विचारायचा त्या डॉक्युमेंट्सना आणि आपल्याला त्याच्या आधारावरती जी माहिती आहे ती अक्षरशः मिनिटांमध्ये माझ्या हातात येऊ शकते. की मला सांगा की 2022 पासून 2025 पर्यंत मान्सूनच्या सुरुवातीची तारीख सांगा. तुमच्याकडे माहिती एका बटनाच्या क्लिकमध्ये तुमच्या समोर येईल. तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की 4 महिन्यामध्ये मान्सूनच्या पावसाची सरासरी किती राहिलेली आहे या 4 महिन्यांमध्ये, त्याची पण बातमी तुमच्याकडे नंबर वाईज तिकडे येऊ शकते. यामुळे काय होणार आहे की तुमचं जे पॅटर्न शोधण्याचे ज्याला वेळ लागायचा पूर्वी, एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा NCRBचा जो रिपोर्ट असतो दरवर्षी पब्लिश होतो, त्याच्यामध्ये दरवर्षी या बातम्या असतात की या काळामध्ये या परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले. पण जर मला गुन्ह्यांची जी नोंद झालेली आहे त्याच्यामध्ये काय पॅटर्न होता, काय प्रकारचं एक कुठले गुन्हे जास्त नोंदवले गेले, काय मला त्याच्यामध्ये एक काही पॅटर्न दिसतोय का, हे जर मला पूर्वी करायचं असेल तर मला बघायचे कदाचित 2 दिवस लागले असते. आणि समजा असं आहे की मला कमिशनर भेटणार आहेत आज दुपारी इंटरव्ह्यूसाठी NCRBसाठी, तर मला 4 लोकांना कामाला लावायला लागायचं की बाबा तू NCRBचा डेटा बघ आणि मला पॅटर्न दे की पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्यांची जी नोंद झाली आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचा पॅटर्न दिसून येतोय. पण आज मला त्या 4 लोकांची गरज नाहीये. माझ्याकडे NCRBचा गेल्या 4 वर्षाचा डेटा जर असेल, ती PDF फाईल जर असेल, मी ती PDF फाईल गुगल जेमिनीला देऊ शकतो. एक प्रकार असतो प्रॉम्प्ट, तो प्रॉपर प्रॉम्प्ट देऊन त्याच्यावरती 4 प्रश्न जे मी कमिशनरला विचारणार ते बनवू शकतो आणि आपला इंटरव्ह्यू अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतो. तर पॅटर्न ओळखणं हे AI खूप इफेक्टिव्हली करू शकतो. तिसरे डेटा आधारित निर्णय, डेटा ड्रिव्हन डिसिजन. वैयक्तिक मतांऐवजी AI उपलब्ध असलेल्या अफाट माहितीच्या विश्लेषणावर आधारित निष्कर्ष काढते. याचा अर्थ असा आहे की मला 2024च्या लोकसभा निवडणुकांचा डेटा मी अनालाइज केला की साधारणपणे एखाद्या मतदारसंघामध्ये मतांचं कशा प्रकारे कसं विभागणी झाली होती किंवा कुठल्या जे कम्युनिटीज आहेत त्यांनी कशा प्रकारे मतदान केलं, हे जर मला शोधायचं असेल
तर मला एखाद्या सायकॉलॉजिस्ट किंवा त्याला अंकगणित समजतं किंवा संख्याशास्त्र समजतं अशा व्यक्तीला अपॉइंट करणं आवश्यक असायचं. आज मला त्याची गरज नाही. माझ्याकडे काय उपलब्ध आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक आयोग जे डेटा मला उपलब्ध करून देतो तो, आता निवडणूक आयोग आता खूप हुशार झालाय, ते पीडीएफचा फोटो काढतात त्यामुळे अजून आता अनालिसिस करणं थोडं अवघड झालेलं आहे, पण त्याच्यावरही उपाय आहेत. ते जर आपण कार्यशाळा केली तर मी तुम्हाला तेही सांगेन. सो तुम्ही जर हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ज्या बातम्या ज्या आहेत किंवा त्यांचा जो डेटा जो पीडीएफ आहे ते तुम्ही जर एआयला दिलं तर तुम्हाला त्याचं विश्लेषण करून मिळू शकतं. आता जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा डेटा म्हणला तर कमी 500, 600, 700 पानांचा तो पूर्ण रिपोर्ट असतो. साधारणपणे 543 किंवा तत्सम मतदारसंघाचा पूर्ण डेटा त्याच्यामध्ये असतो. तो जर मला साधारणपणे 5 मिनिटात त्याचं जर अनालिसिस हवा असेल तर मला एआय वापरण्याशिवाय काहीही उपाय नाही. त्यामुळे तोही पटकन आपल्याला जर ती माहिती काढायची असेल तर ते होऊ शकतं. आणि शेवटचं असं की अफाट वेग आणि क्षमता, जे काम करण्यासाठी एका पत्रकाराला महिने लागतात ते काम एआय काही सेकंदात आणि जागतिक स्तरावर करू शकते. याचा अर्थ असा आहे की मला समजा आता पाटबंधारे खात्याचं समजा गेल्या 5 वर्षातलं पाण्याचं नियोजन हे ते आपल्याला आकडेमोड करून काहीतरी देतात. आपण काही पाटबंधारे खात्याचे अधिकारी नाही, आपल्याला जलसंपदा कसं व्यवस्थापन करता येईल माहित नाही, पण ते काहीतरी एक पीडीएफ आपल्याला नक्की देतात की हे वाचून तुम्ही ठरवा काय झालेलं आहे. एका पत्रकाराला हे सगळं अनालाइज करणं खूप अवघड असतं. ती पीडीएफ तुम्ही जनरेटिव्ह एआयला द्या, योग्य प्रश्न विचारा, तुम्ही जी माहिती मिळेल पाटबंधारे खात्यातल्या लोकांनी धाव फोडू शकता अशी बातमी तुम्ही लिहू शकता. फक्त एकासाठी योग्य प्रश्न विचारावे लागतील. ते कसं विचारायचं तुमचा अनुभव तुम्हाला शिकवेल, त्याच्यासाठी तुम्हाला यायची गरज नाही. सो या एआय तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की नोकऱ्या जातील ही भीती मनात काढून टाकली पाहिजे. नोकऱ्या जाणार नाही, पण आपली पत्रकारिता अजून दमदार बनणार आहे. ती दमदार कशी बनवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. सो ते एआय तंत्रज्ञानातला सर्वात महत्वाचा भाग असा आहे की खूप मोठी माहिती कमीत कमी वेळात विश्लेषण करून त्याची बातमी बनवणे, हा त्याचा जर आपण एक समरी किंवा सारांश म्हणला तर तो आपल्याला घेतो. नेक्स्ट, एआयचे प्रकार असतात. ते एक असतात क्षमतेनुसार नॅरो एआय, म्हणजे तुम्ही गेली 25 वर्षात यूज करताय नॅरो एआय. कोणी देऊ शकतं, मला सांगू शकतं नॅरो एआय म्हणजे काय? वीक एआय. आपल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये किंवा वर्ड मध्ये एक स्पेल चेक असतं. जर स्पेलिंग चुकलेलं असलं तर खाली एक लाल लाईन येते, ते एक नॅरो एआय आहे. सो नॅरो एआय मध्ये कसं असतं की जर चूक असेल तर ते तुम्हाला तिथल्या तिथे कळतं, तर तुम्ही करेक्ट करू शकता. सो आपण गेली कित्येक वर्ष हे नॅरो एआयचा वापर आपण करतो. तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये पण ते असतं की जे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन जे आहे त्याच्यामध्ये पण एआय तंत्रज्ञानाचाच वापर केलेला असतो. दुसरा एआयचा जो प्रकार आहे तो जनरल एआय, हा एक सैद्धांतिक किंवा थेरटिकल प्रकार आहे जो माणसाप्रमाणे कोणत्याही विषयाचे ज्ञान समजू शकतो, शिकू शकतो आणि वापरू शकतो. हे अजून अस्तित्वात आलेलं नाही, पण त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने आता तंत्रज्ञान विकसित होत आहे. सुपर एआय म्हणजे हा एक काल्पनिक स्तर आहे जिथे एआय सर्जनशीलता, शहाणपण आणि सामाजिक कौशल्यांसह सर्व क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकेल. याला थोडा वेळ लागेल, पण त्या दृष्टीनेही आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. दुसरं असतं की कार्यक्षमतेनुसार रिॲक्टिव्ह मशीन, म्हणजे कोणतीही स्मृती किंवा जुना अनुभव नसतो, ते फक्त सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देतात, अशा प्रकारचे आहे. दुसरं असतं लिमिटेड मेमरी, भविष्यातील निर्णय घेण्यासाठी मागील डेटा किंवा अंदाजाचा साठा करू शकतात. आपण आता जे जनरेटिव्ह एआय किंवा एलएलएम जे वापरतो ते हे लिमिटेड मेमरीच्या त्या प्रकारामध्ये येतात की माहिती साठवलेली आहे त्याच्या आधारावरती विश्लेषण करून तुम्हाला आता काही रिस्पॉन्सेस मिळतात. सो हे 2 प्रकार आहेत, क्षमतेनुसार आणि कार्यक्षमतेनुसार. आता आपण जो सर्वात महत्वाचा भाग आहे की चॅट जीपीटी असो, गुगल जेमिनी असो, क्लॉड मध्ये अँथ्रोपिकचं एक सॉफ्टवेअर आहे क्लॉड, आणि आय थिंक तुमच्याकडे किती जण शेअर बाजार फॉलो करतात? शेअर्स
करू शकतो. जो भारतातल्या सॉफ्टवेअर कंपन्यांना सर्वात मोठा धोका जो आहे ती जी कंपनी आहे अँथ्रोपिक, त्यांचं एक सॉफ्टवेअर आहे क्लॉड. तर हे जे क्लॉड जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअर स्वतःच तुम्ही त्यांना फक्त सांगायचं की मला असं असं सॉफ्टवेअर पाहिजे, ते AI इंजिन स्वतःच ते डेव्हलप करून देईल. इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 30-40% कंपन्यांना टाळं लागू शकतं, अशी परिस्थिती उद्भवू शकते. आता ते कितपत खरं आहे काय मी त्यातला तज्ञ नाही, पण असं म्हणलं जातं की असं होऊ शकतं. सो हे 3 मुख्य कंपन्या आहेत. ChatGPT ज्याबद्दल आपल्या सगळ्यांना ChatGPT एक प्रॉडक्ट आहे, ते कंपनी ओपन AI म्हणतात. त्यांचे सॅम ऑल्टमन म्हणून जे त्यांचे CEO आहेत ते गेल्या आठवड्यात भारतात आलेले होते. त्याचबरोबर क्लॉड ही जी कंपनी त्यांचेही CEO गेल्या आठवड्यात AI समिटसाठी भारतामध्ये आले होते. त्या दोघांचं भांडण आहे, त्या दोघांनी हात पण नाही मिळवला या समिटमध्ये, ते खूप इंटरेस्टिंग झालं होतं. आणि तिसरं जे आहे गुगल जेमिनी, सुंदर पिचाई, ते पण गेल्या आठवड्यात भारतात आले होते. दुर्दैवाने आपण फक्त गलगोटियाबद्दल बोललो. हे इतके 3 मोठे लोक आलेले होते, त्याबद्दल आपल्या वृत्तपत्रांनी कोणीही काही बातमी दिली नाही. हा अतिशय दुर्दैवाचा मुद्दा आहे, पण हरकत नाही. आपण कदाचित ते म्हणतात ना मराठीमध्ये मोठे तसं साधारणपणे झालेलं असावं. पण या तिघांचं येण्याचं कारण हेच होतं की भारतामध्ये AI तंत्रज्ञानामध्ये पुढे जाऊन खूप शक्यता आहे, तेच शोधायला ते इथे आलेले होते. सो जेव्हा आपण LLM या कन्सेप्टचा विचार करतो त्याच्यामध्ये काय असतं, लार्ज लँग्वेज मॉडेल. कारण हे मॉडेल्स अब्जावधी शब्दांच्या डेटावर पुस्तक, लेख, वेबसाईट, कोड प्रशिक्षित केलेले असतात. आता असं आहे की जेव्हा जेव्हा मी विमान हा शब्द म्हणल्यावरती आपल्या डोक्यामध्ये 3 दुर्घटना आल्या, पण आपला मेंदू फक्त 3 दुर्घटना लक्षात ठेवत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमान प्रवास केला असेल, तो अनुभवही तिथे आहे. आपल्या नातलगांनी, आपल्या मित्रांनी, आपल्या ओळखीतल्या परिचयातल्या लोकांनी विमान प्रवास केला असतो, त्याचीही माहिती आपल्या डोक्यामध्ये स्टोअर केलेली असते. सो जेव्हा मी विमान हा शब्द म्हणतो त्यावेळेला मला पुढे जर मी राजकारण असा शब्द आला LLM मध्ये, असं विमान राजकारण, तरच स्वर्गीय अजित पवारांचं नाव तिथे येईल. पण LLM ला जर मला हवं असेल की विमान प्रवासावरती निबंध लिहा, आपण हे चुका करतो, तरी त्या गोष्टीकडे हळूहळू येईल. तर लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये काय असतं की हा खूप मोठा डेटा त्याच्याकडे आहे. लँग्वेज कारण त्याचं मुख्य काम मानवी भाषा हाताळणे आहे. आपल्याला कोड्स लिहिता येत नाही. तुम्हाला जर माहिती असेल बऱ्याच लोकांना C++, जावा याच्यामध्ये जर तुम्ही त्याचा जो बॅकएंड कोड असतो तो आपल्या सगळ्यांनाच लिहिता येणं शक्य नसतं. आपण मानवी भाषा एकमेकांना समजते. सो त्या भाषेमध्ये हे जे लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहेत ते काम करतात. म्हणजे सिंपल, तुम्ही आता बरेच जण ChatGPTचा वापर करत असाल, त्यावेळी तुम्ही जेव्हा लिहिता की मला नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीवर 300 शब्दाचा एक सारांश लिहून दे, तुम्हाला त्याची बातमी मिळते. पण हे सगळे जे शब्द आहेत, ही सगळी जी भाषा आहे, ही जी लँग्वेज तुला शिकवलेली आहे, ती लँग्वेज त्या भाषा आहेत त्या मशीनला समजते, त्या यंत्रणेला समजते, त्याच्यातून तुम्हाला तो रिस्पॉन्स मिळतो. आणि मॉडेल, कारण मॉडेल जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, शब्द आहे, त्या शब्दाशी असोसिएटेड कुठले दुसरे शब्द असू शकतात. ते मॉडेल जे हे डिटरमाइन करतं, ते मॉडेल म्हणजे गुगल जेमिनी असू शकतं, ChatGPT असू शकतं, क्लाउड असू शकतं, इतर अनेक तसे मॉडेल्स आजच्या घडीला अवेलेबल आहेत. LLM जगातले सर्वात प्रगत ऑटो कम्प्लीट सिस्टीम सारखं काम करतात. म्हणजे विमान म्हणल्यावर आपल्याला फक्त विमान म्हणून चालणार नाही, तुम्हाला पुढे त्याचा संदर्भही द्यावा लागेल. त्याचा आता मी पुढे एक एक्झाम्पल, अनेक एक्झाम्पल होती. सो नुसतं मला विमानाविषयी लिहून देता जर मी त्याचा संदर्भ दिला नाही, त्याची पूर्ण माहिती दिली नाही किंवा एक स्पेसिफिक्स दिले नाही, तर मला जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला समजा विमानासंदर्भातला निबंध हवा असेल तर एक सूत्र असतं, त्या सूत्रानुसार चालावं लागतं. एक त्याचा एक काय म्हणतात की एक रचना असते, ती फॉलो करावी लागते. तर जे ChatGPT सारखे किंवा जेमिनी सारखे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. सो एक खूप
सर्वात प्रगत ऑटो कम्प्लीट एक मशीन आहे. सो याचे खाली तुम्हाला जर दिसत असेल, उदाहरण जर तुम्ही बॅट हा शब्द वापरला तर आपण सगळ्या भारतीयांना बॅट म्हणजे क्रिकेट हा सगळं लगेच डोक्यात येणारा संदर्भ आहे. पण बॅट हे वटवाघूळ पण असतं. पण ह्याच्यातला डिफरन्स एलिमेंट कसं ओळखतं, त्याच्या मागे जी प्रणाली आहे ती प्रणाली आता थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. जर आपण कार्यशाळा केली तर ते आम्हाला समजावून सांगता येईल. आता मला वेळेच्या कमतरतेमुळे ते समजावून सांगता येणार नाही. पण बॅट मला म्हणल्यानंतर मला पुढे त्याचा संदर्भ दिल्यानंतर चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. सो ती माहिती कशी इफेक्टिव्हली मिळवायची त्याची एक टेक्निक असते, त्याचा एक प्रकार असते, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. नेक्स्ट ते आपण पटकन समजून घ्यायचा प्रयत्न करू. प्रॉम्प्ट म्हणजे काय असतं? कीवर्ड्स. आपण कीवर्ड्स त्याला विचारायचा जो आपला प्रश्न आहे तो एकदम एक्झॅक्ट टर्म मध्ये एक्झॅक्ट कॉन्टेक्स्ट मध्ये विचारायचा. ऍब्सोल्युटली. सो याच्यामध्ये आता काय झालं की मी जवळपास गेली 15-20 मिनिटं बोलतोय. मी एक सगळ्यांना तुम्हाला कॉन्टेक्स्ट दिला की मी आता प्रॉम्प्ट बद्दल बोलायला जाणार, त्याची पूर्ण माहिती दिली मागची, आणि त्या आधारावर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की प्रॉम्प्ट म्हणजे काय. सरांनी उत्तर दिलं की तुम्हाला एक्झॅक्ट त्याला प्रश्न विचारता आला पाहिजे. एआय मध्ये हे खूप स्पेसिफिकली करावं लागतं. ह्याचं एक सूत्र आहे, याचं एक फॉर्म्युला आहे, याचं एक स्ट्रक्चर आहे, याचं एक रचना आहे. ती जर आपण फॉलो केली तर एक एआय तंत्रज्ञान किंवा एआय तुमच्या खूप व्यवस्थितपणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. माझ्या लेक्चरमध्ये सरांनी सांगितलं की वृत्त संकलन, त्याचबरोबर एडिटिंग म्हणजे वृत्त संपादन, आणि काही केसेसमध्ये तुम्हाला जर वेबसाईट डिझाईन करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला एआयचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. तर तेच मी थोडक्यात आज समजावून सांगायचा प्रयत्न करतो. सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा की मला एआयचा वापर करून अचूक उत्तर हवंय का असं तातून बरोबरचं उत्तर हवंय किंवा बरोबरचा रिस्पॉन्स हवा. आता याचं एक्झाम्पल म्हणजे तातून असं म्हणलं की मराठी भाषा दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे, त्याचं तुम्ही मला माहिती लिहून द्या. हा एक ढोबळ मनाने आपण त्यांच्याकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न, माहिती जनरेट करायचा प्रयत्न करतो. पण मला जर ते एक स्पेसिफिक माहिती हवी असेल तर मला एक फॉर्म्युला बनवावा लागेल, एका प्रकारे त्या प्रॉम्प्टचं रचना करावी लागेल. आपल्याला हेही ठरवावं लागेल की आपण जो प्रॉम्प्ट दिला आणि जो रिस्पॉन्स, जी माहिती आपल्याला चॅट जीपीटी किंवा LLM कडनं हवी आहे त्या माहितीचा वापर आपण कोणासाठी करणार आहोत, कोण ही माहिती वाचणार आहे. कारण साधं उदाहरण आहे की जर मी हे लेक्चर माझ्या कॉलेजमधल्या मुलांना दिलं तर ऑफकोर्स भाषा माझी इंग्लिश असेल, पण मी अजून हे सिम्प्लिफाय करून त्यांना सांगायचा प्रयत्न करेन, अजून जास्त एक्झाम्पल्सचा वापर करून मी त्यांना सांगायचा प्रयत्न करेन. याचं कारण माझ्यासमोर ऑडियन्स कोण आहे हे पण मला लक्षात घेणं आवश्यक आहे. माझ्या डोक्यात जेव्हा मी इथे हे सगळं प्रेझेंटेशन बनवताना माझ्या डोक्यामध्ये होतं की पिंपरी चिंचवडचे पत्रकार आहेत, त्यांना या माहितीचा उपयोग झाला पाहिजे, त्यांची अशी उत्सुकता चालवली पाहिजे की त्यांनी परत मला 2 दिवसाच्या वर्कशॉपसाठी बोलवावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. सो हे माझ्या डोक्यामध्ये ठेवून मी हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. चॅट जीपीटी किंवा LLMचं तसंच असतं, तुम्हाला तुमचं ऑडियन्स कोण आहे हे चॅट जीपीटीला सांगणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर माहिती जी येईल ती जुजवी येईल, कदाचित त्याचा रेलेव्हन्सही नसेल, काही केसेसमध्ये ती माहिती कम्प्लिटली चुकीची येऊ शकते. त्यामुळे याचा वापर करताना पहिला प्रश्न विचारायचा की हे आपण कोणासाठी वापरतोय, आपल्याला माहिती बिनचूक आणि थोडक्या शब्दामध्ये पाहिजे, किती शब्दांमध्ये पाहिजे ते तुम्ही त्यांना विचारू शकता. नंतर असतं की संदर्भ म्हणून एआयला काही सामग्री पुरवता येऊ शकते का. याचा अर्थ असा की जर मला विवाह शिरवाडकरांच्या बाबतीत जर 2 शब्द बोलायचे असतील, एक 10 सेंटेन्सेस बोलायचे असतील, 10 वाक्य बोलायचे असतील, तर मी जर विवाह शिरवाडकरांचं जर एखादं PDF एखादी माहिती असेल आणि ती जर मी चॅट जीपीटी किंवा LLM ला दिली की अटॅच केलेल्या PDFच्या आधारावर मला विवाह शिरवाडकरांवर
4 ओळींचं भाषण लिहून दे. तुम्ही ट्राय करून बघू शकता. एक पीडीएफ देऊन हा प्रॉम्प्ट देऊन बघा आणि पीडीएफ न देता हा प्रॉम्प्ट देऊन बघा, तुम्हाला रिस्पॉन्स वेगवेगळा मिळेल. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की जी सामग्री देऊन जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल तो चांगला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स हवा असेल तर नेहमी आपल्याकडे जर एखादी पीडीएफ असेल, एखादा तक्ता असेल, एखादा टेबल असेल तर त्याचा वापर करून घेऊन जर तुम्ही प्रश्न त्या डेटाला विचारले तर जो रिस्पॉन्स मिळेल तो जास्त इफेक्टिव्ह असू शकतो, जास्त अचूक असू शकतो. नेक्स्ट, आता याच्यामध्ये निर्देशांचे रचनाशास्त्र म्हणजे अॅनाटॉमी ऑफ प्रॉम्प्ट, याच्यामध्ये सर्वात महत्वाचे मुख्य प्रश्न. समजा मला ही बातमी द्यायची आहे की आता मी त्या माहितीचा वापर करतोय. सॉरी, मी आता चहा पित होतो त्यावेळेला बाहेर चर्चा चालू होती की शहरामध्ये प्रदूषण खूप वाढले. आता प्रदूषण खूप वाढले ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला सगळ्यांना जाणवतं. पण आपण तो प्रश्न जर आपल्याला त्याच्यावरती बातमी बनवायची असेल तर तो कशा प्रकारे करता येईल. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये किंवा प्रॉम्प्टच्या रचनाशास्त्रामध्ये माझी पहिली ओळ असायला हवी की तू म्हणजे चॅट जीपीटी किंवा जे LLM आहे, तू पिंपरी चिंचवड भागामधील एका दैनिकाच्या पुरवणीचा संपादक आहेस. तुम्हाला त्याचा रोल पहिले सांगावा लागेल, तू कोण आहेस, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी पिंपरी चिंचवड मध्ये वाढलेल्या प्रदूषणाबद्दल 2025 मध्ये बातमी लिहित आहे. आता हे काय झालं, हा संदर्भ झाला की आपण 2007 बद्दल नाही बोलत आहे, आपण 2025 बद्दल बोलतोय. दिलेल्या माहितीच्या आधारावर मला पिंपरी चिंचवड मधील ग्राहकांसाठी 100 शब्दांची बातमी लिहून दे. ट्राय करा, प्रयत्न करा. तुमच्याकडे असेल चॅट जीपीटी, प्रयत्न करायचा. नीट मी नाही, तुम्हाला 2 मिनिटं नीट नाही. वायफाय आहे इथे परंतु त्यांनी पासवर्ड द्यायला नाही. पण तुमचा एअरटेलचा त्याचा नेटवर्क असेल ना? नाही, नेटवर्क नाहीच नाही. रेंजच नाही नेटवर्क. ठीक आहे, मग तुम्ही मला कळवा तुमचा अनुभव काय. सो जेव्हा तुम्हाला इंटरनेटला ऍक्सेस असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचा प्रयत्न करा. पहिले तू कोण आहेस, तू म्हणजे चॅट जीपीटीने कुठली भूमिका करणं आवश्यक आहे, कुठली भूमिका अद्यावत आहे हे त्याला सांगायचं. या केसमध्ये तू पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत असलेल्या एका वृत्तपत्राच्या पुरवणीचा संपादक आहेस. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी पिंपरी चिंचवड मध्ये 2026 मध्ये वाढलेल्या प्रदूषणावर बातमी करत आहे. 300 शब्दामध्ये मला एक बातमी लिहून दे. आता साधारणपणे 30-40 लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल किंवा आमच्या तर नोकऱ्या गेल्या नाही. इथे तुमचा अनुभव कामी येणार, कारण दिलेली सगळी माहिती अचूक असेलच हे जरुरी नाही. पण बऱ्याच वेळेला ते असतं ना की मी कागदावरती पेन ठेवलं की मी पहिला शब्द काय लिहू, हा प्रश्न किती अनुभवी पत्रकार असतो त्याला असेल की ठीक आहे, आज मला एक्झाम्पल असं काही करू नका, मला या कार्यशाळेबद्दल एक 100 वाक्यामध्ये किंवा 100 शब्दांची जर बातमी द्यायची असेल, किती अनुभवी पत्रकार असतो, मी पहिला वाक्य काय लिहू हा प्रश्न असतो. म्हणजे त्याच्यात कोणती सुटका नाही. पण जर मी या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर माझ्याकडे कमीत कमी सुरू करायला 100 वाक्य तरी असतील, ज्याच्यातलं चांगलं वाक्य उचलून मी माझी बातमी लिहायला सुरुवात करू शकतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही जर ही जर टेक्निक वापरली तर ती बातमी तयार होऊ शकते. तुमचा अनुभव इथे महत्वाचा आहे, कारण जी माहिती दिली ती चूक आहे का बरोबर आहे, कसा आहे रिस्पॉन्स,
सविस्तर आलंय सर, पण हे जे मी तुम्हाला आता सांगितलं त्याचा वापर न करता करून बघा काय आहे. म्हणूनच मी म्हटलं काय आहे ना की आपल्याकडे जर लॅपटॉप असतं तर आपल्याला लगेच व्हेरीफाय करता आलं असतं. नाही तर आता सगळं जादू वाटतं सगळं, की जादू नाही, हे सगळं आपल्याला करणं आवश्यक आहे. सो या एनाटॉमीचा किंवा हे जे रचना आहे त्याचा वापर करायला लागेल. त्यानंतर एआय द्वारे दिली जाणारी माहिती किंवा परिणाम यांचा भाव किंवा शैली संदर्भात विशिष्ट निर्देश अथवा सूचना. आता याच्यामध्ये कसं असतं की ती जी बातमी जी आहे, मी समजा पुण्याच्या पुरवणीसाठी लिहायची असेल तर मला थोडा त्याचा टोन बदलावा लागेल, तो थोडा स्पिन मारावा लागेल. तर मी तेही सांगू शकतो की मी पिंपरी चिंचवडचा पत्रकार आहे, पण मला ही बातमी पुणे सकाळसाठी लिहायची आहे. तर पुणे सकाळच्या लेखन शैलीनुसार ही बातमी लिहून द्यावी, तुम्हाला तशी बातमी मिळू शकते. हे म्हणजे चोरीचं टेक्निक नाही, मी तुम्हाला जस्ट सांगतोय. म्हणजे असं काही याच्यात चुकीचं काही नाहीये. मी जस्ट सांगतोय की तुमचं प्रॉम्प्टिंग कसं इम्प्रूव्ह होऊन जो रिस्पॉन्स आहे किती चांगल्या प्रकारे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. कधी कधी काय असतं की आपल्याला जी माहिती हवी असते, आपला ऑडियन्स कदाचित असू शकतो की असं होऊ शकतं की ते सांगतील की तुम्ही न्यूजपेपरसाठी करताय, एक इंस्टाग्रामसाठी रील बनवून पाठवा. इंस्टाग्रामसाठी रील कसं बनवणार याच्यामधनं, तर तुम्ही लिहू शकता तू एक पिंपरी चिंचवड मधल्या वृत्तपत्राचा संपादक आहेस, मी एक प्रदूषणासंदर्भात बातमी करतोय 2026 मधल्या. ही बातमी लोकमतच्या इंस्टाग्राम साठी बनवायची आहे. तर इंस्टाग्राम साठी लायक अशा 4 ओळी लिहून दे, ते तुम्हाला लिहून दे. आपल्याकडे बरेच पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांना प्रश्न पडत असतो की आता इंस्टाग्राम कुठं करू आता बाबा, आहे तेच अवघड झालं. आता त्याच्यात तू मला 300 वर्डचं मला सांगतो की ते मला 4 ओळींमध्ये लिहून दे. इंस्टाग्राम ते चॅट जीपीटी तुम्हाला तेही करून दे. तिसरं असं की एआय द्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर भर दिला जावा. काही वेळेला असतं की आपल्याला एखादा जो बाईट असतो त्याच्यामध्ये, आता मॅडम गेले म्हणून म्हणजे एखाद्या वेळेला काय असतं की नेत्यांचं जे बोललं आहे ते आपल्याला थोडं त्याला स्पेन मारायचं असतो. सर तुम्ही सगळी माहिती दिली, कोड तुमच्याकडे आहे, तुम्हाला जो बाईट दिलेला तुमच्याकडे आहे, तुम्ही तो बाईट तसाच्या तसा म्हणजे संदर्भ तसाच्या तसा रेकॉर्ड केलेला तुम्ही ते चॅट जीपीटीला द्या किंवा गुगल जेमिनीला द्या. त्याला सांगायचं सगळा तो प्रॉम्प्ट द्यायचा, मी तुला महापौरांनी दिलेली बाईट अपलोड केलेली आहे, दिलेली माहिती आणि अपलोड केलेल्या बाईटवर योग्य प्रकारे बातमी लिहून द्यावी. तुम्हाला तो कोड पण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून देईल. चूक बरोबर तुम्ही तुमच्या अनुभवाने ठरवू शकता, पण तो कोड कुठे टाकायचा किंवा तुम्ही असंही सांगू शकता जमल्यास महापौरांच्या बाईट वरून बातमीची सुरुवात करावी, होऊ शकतं. सो सांगायचा मुद्दा असा की तुमच्याकडे जे मटेरियल आहे, तुमच्याकडे जो अनुभव आहे, त्याच्या आधारावर तुम्ही चांगला कॉन्टेक्स्ट त्याला देऊ शकता आणि त्याच्या आधारावरती तुम्ही चांगली माहिती त्याच्यातनं जनरेट करू शकता. आणि फायनल पॉईंट असं आहे, त्याचं जे सूत्र आहे, टास्क, फॉर्मॅट, कॉन्टेक्स्ट, रेफरन्स, इव्हॅल्युएट, आयटरेट. उद्देश, रचना ठरवा, संदर्भ समजून घ्या, संदर्भ वापरा, मूल्यमापन करा, पुनरावलोकन करा, आयटरेट. तुम्ही 300 शब्दाची बातमी आली तशी द्यायची नाही, अजून याला इम्प्रूव्ह करता येईल का, आयटरेशन, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही सांगितलं की 300 शब्द झाले, त्याच्यामध्ये तो दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला वाटलं काहीतरी गडबड आहे, म्हणजे दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये माहिती टोटल वाटत आहे, नवीन माहितीनुसार नवीन दुसरा पॅरेग्राफ परत लिहून द्यावा, तुम्हाला तेही करून देईल. सो हे सगळं याच्यासाठी की जर आपण आता जो एआयचा वापर करून घेतोय तो खूप लिमिटेड पद्धतीने करतोय, त्याची पूर्ण क्षमतेचा आपण आता वापर करत नाहीये.
हे जर तुम्ही फॉर्मॅट वापरला, टास्क, फॉर्मॅट, कॉन्टेक्स्ट, रेफरन्स, इव्हॅल्युएट, आयटरेट, ठीक आहे. तुम्ही सगळे म्हणजे साधारणपणे माझ्या वयाचे आहेत म्हणून एक तुम्हाला माहिती असेल, आपण 10वी 12वीत असताना एक असायचं 21 अपेक्षित, निराळी प्रकाशन 21 अपेक्षित. तुमच्या डोक्यात येत असेल की आता हे जर प्रॉम्प्ट आहे कोणीतरी लिहून दिलं तर किती मजा येईल. तशी सॉफ्टवेअर आहे. फीड डो, FEEDDOUGH, फीड डो नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. फीड डो जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रॉम्प्ट लिहून देतो. तर प्रॉम्प्ट लिहा. सांगा सॉरी, फीड FEEDDOUGH. तुम्ही जर गुगलवर गेलात तर फीड डो टाईप केलं तर ते येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न काय आहे सांगा, तो प्रॉम्प्ट बनवून देतो. प्रॉम्प्ट चॅटजीपीटीवर टाका, तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. ठीक आहे. सो त्याचंही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण तरी मला असं वाटतं की तुम्ही स्वतः प्रॉम्प्ट लिहिण्याची एक प्रॅक्टिस केली पाहिजे. तो जास्त उपयोगी रस्ता आहे. त्याने जास्त योग्य प्रकारे तुम्हाला माहिती मिळू शकेल. नेक्स्ट, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. नेक्स्ट गो. ठीक, नेक्स्ट. ठीक आहे. सो दॅट्स अबाउट इट. तुम्हाला या संदर्भामध्ये कुठे अजून माहिती हवी असेल, एक साधारण एक माहिती अजून द्यायची झाली तर याच्यामध्ये बरेच प्रकार आपल्याला करता येऊ शकतात. माझे जे तुम्हाला जर व्यंगचित्र बनवायचे असतील तर चॅटजीपीटी किंवा गुगलचं जे सॉफ्टवेअर जे आहे गुगल जेमिनाय, त्याचा वापर करून योग्य जर तुम्ही प्रॉम्प्ट दिलात तर तुम्ही कार्टून्स बनवू शकता, तुम्ही पिक्चर्स बनवू शकता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स त्याच्यामध्ये बनवू शकता आणि त्याचा वापर योग्य प्रकारे तुम्ही करू शकता. मी काही एक्झाम्पल्स दिली की तुम्ही जर एखादा डेटा किंवा एखादा PDF चॅटजीपीटीला दिला किंवा LLM ला दिला आणि त्याला जर प्रश्न विचारला तर त्याच्यातही चांगल्या प्रकारे माहिती तुम्ही जनरेट करू शकता. अर्थात हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन आत्ता देणं शक्य नाही कारण आपल्याकडे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही आहे. पण डेफिनेटली जर भविष्यात कधी याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, काही ट्रेनिंग हवी असल्यास मी नेहमीच उपलब्ध आहे. तो माझा ईमेल ID आहे आणि आता काही प्रश्न असल्यास आपण मी विचारू शकता, त्याचे उत्तर द्यायचं. चॅट जीपीटीला विचारल्यानंतर कधी कधी या संदर्भातील माहिती उपलब्ध नाही असं येतं, ते काय येतं बरं? आता सर माहिती कधी कधी काय असतं की तुम्हाला जे रेफरन्स जे आहेत ते त्यांच्याकडे नसतात. आता काय की आपण जर असं विचारलं की 1985 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, डेटाच नसेल तर त्यांच्याकडे तो डेटा नाही, त्यामुळे तुम्हाला गुगलमध्ये जाणं आवश्यक आहे. पण आता काय झालं की काही जी ही LLM जी मॉडेल्स आहेत ती इंटरनेटशी कनेक्टेड आहेत, तर ते त्याच्यावर डेटा काढून घेतात. आता याच्यामध्ये काय की गुगल जेमिनाय आहे किंवा चॅटजीपीटी वगैरे जे आहे त्यांच्याकडे जो ट्रेनिंग डेटा जो आहे तो साधारणपणे 2023 पर्यंतचा आहे. 2023 नंतरचा डेटा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना नवीन माहिती त्यांच्याकडे नसते, त्यामुळे ते अशा प्रकारची उत्तरं देतात. सर व्हिडिओ किंवा डिझाईनच्या बाबतीत असं होतं, एखादी डिझाईन आपण AI कडून घ्यायची म्हणलं सॉफ्टवेअरवरून, त्याच्यामध्ये स्पेलिंग ॲक्युरेसी येत नाहीत, त्याच्यासाठी काय? त्याचं कारण असं आहे की याच कारणासाठी या सगळ्या कंपन्या भारतात येतात. आता तुमचा प्रश्न आहे की देवनागरीमध्ये जेव्हा एखादा टेक्स्ट असतं ते व्यवस्थित छापून येत नाही, कारण देवनागरी भाषा कळते पण त्याला प्रिंट करणं इमेजमध्ये आता अजून LLM मॉडेल्स ते शिकलेले नाही. सो येणाऱ्या काळामध्ये हळूहळू ती टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल. एक सॉफ्टवेअर किंवा एक जे मॉडेल आहे सर्वम AI, त्याच्यामध्ये भारतातल्या 22 भाषांचं सगळी माहिती त्याच्यामध्ये एकत्र केलेली आहे. तर वेगवेगळ्या भाषांमध्ये टेक्स्ट टू स्पीच अशा प्रकारचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणला की इमेजमध्ये भारतीय भाषा व्यवस्थित दिसत नाही, तोही जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. सर ते चॅट जीपीटी मध्ये जे सर्च होतं किंवा जी माहिती ती त्याचं लिगल ऑथेंटिकेशन, माझे 2 प्रश्न आहेत.
पहिला प्रश्न त्याचं लिगल ऑथेंटिकेशन काय, कारण कधी कधी शक्यतो क्राईम बीट वगैरे मध्ये काय असतं की कालच्या बातम्या आज येतात किंवा त्या डेटमध्ये स्पेसिफिकेशन असतं किंवा काही माहिती चुकीची जाऊ शकते. तर ज्यावेळेस कधी कधी काही बातम्यांवर व्हॅलिडेशन होण्याची शक्यता असते, तर त्यात आपण असं हे करू शकतो का ही माहिती चॅट जीपीटी किंवा AI वर उपलब्ध होती त्याचा संदर्भ घेऊन आपण घेतले आहे असं आपण त्याला ऑथेंटिकेशन देऊ शकतो का, हा पहिला प्रश्न आला. कारण दुसरा प्रश्न माझा असा आहे की AI आता जे इमेज जनरेट करते किंवा काही व्हिडिओ किंवा शक्यतो इमेज ते इतके स्पेसिफिक जनरेट करते की ते कधी कधी ओळखणं हे होऊन जातं की हे AI जनरेटेड आहे किंवा इतक्या सफाईदारपणे आता होतोय. तर त्याचा बेसिक हे असतो की त्याला लोगो असतो पण तो लोगो काढता येतो बरोबर. AI चा, ते खूप होऊ सिम्पल शकतं. आहे. तर असे काही की फीचर्स आहेत का की स्पेसिफिक आपण ओळखू शकतो की हे AI जनरेटेड इमेज आहे. हे दोन प्रश्न आहेत. आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर तुम्ही AI चा वापर करून आणि हे जर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं जर पद्धती जर वापरली नसेल तर तुम्हाला जी माहिती AI ने दिली आहे ती व्हेरीफाय करणं तुमची ड्युटी आहे, ते तुम्ही करायलाच हवं. कारण असं आहे की AI कडे जो ट्रेनिंग डेटा आहे तो किती अद्ययावत आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जर तुम्ही एखादी लिगल जी बाब आहे त्याच्या संदर्भात जर बातमी करत असाल तर सर्वात बेस्ट आहे की त्या संदर्भात जर लिगल डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर ती अपलोड करा आणि त्या अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर तुमची बातमी लिहिली आहे. पण तरी सुद्धा तुम्ही हे डिक्लेअर करणं आवश्यक आहे की ही बातमी AI ने जनरेट केलेली आहे किंवा काही माहिती AI नुसार आम्ही घेतलेली आहे, पण याचा संदर्भ कायदेशीर किंवा कायद्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधारावरच ही बातमी बनवलेली आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न जर जो आहे, जर तुम्ही एखाद्या मानवी आकृतीचं जर तुम्ही AI जनरेशन केलं असलं, अजूनपर्यंत काय झालं की माणसाची 5 बोटं व्यवस्थित दाखवणं AI ला जमलेलं नाही. कधी 6 बोटं असतात, कधी 4 बोटं असतात, कधी 12 बोटं असतात. सो जर अशी माणसाची प्रकृती हे असेल, AI जनरेटेड इमेज असेल तर त्यांची बोटं बघायची. जर ॲबनॉर्मल असतील तर समजून घ्यायचं की AI जनरेटेड इमेज आहे. दुसरं बऱ्याच वेळा असं असतं की जे खूप असे रिफाईंड फीचर्स आहेत चेहऱ्याचे. आपल्याला माहिती आहे की भारतीय पुरुष, स्त्री, मुलं इथला जे कॉन्टेक्स्ट आहे तो कसा दिसतोय आपल्याला अनुभवाने माहिती आहे. AI ला तुम्ही किती तो कॉन्टेक्स्ट दिला तरी त्याच्यावरती जो पाश्चात्य जो पडदा आहे तो अजून गेलेला नाहीये. त्यामुळे त्यांचं ते ज्या प्रकारे भारतातला बाजार बघतात किंवा भारतातील शहरं बघतात त्याच्यामध्ये थोडा तरी तो पाश्चात्य इफेक्ट तुम्हाला दिसतो. सो असे इफेक्ट्स तुम्हाला जर तुम्ही साधारण इमेज बघितली तर ते लगेच लक्षात येऊ शकतं. ज्या प्रकारचा टोन त्या इमेजमध्ये यूज केलेला असतो म्हणजे पिक्चर टोन त्याच्यावरनं पण लक्षात येऊ शकतं. पण आता असं आहे की ज्या प्रकारे ते AI टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चाललेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये ते डिटेक्ट करणं अजून अवघड होत जाईल. पण आता तरी काही गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही डिटेक्ट करू शकता की हे ओरिजिनल आहे का फेक आहे. इंडियन पण आलेत ना तसं. हो, हो, आलेत. ऑफकोर्स आलेत. आपण जे स्पेसिफिकेशन सांगतोय की 500 टोन असतो, हा. इंडियन मध्ये ते येऊ शकतो. असणार. Of पण course. असं काही नाही का की आपण प्रूव्ह करू शकतो की AI इमेजच आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही जर AI डिटेक्शन टूल्स आहेत त्याचा वापर पण अर्थात ते खूप म्हणजे पैसे खर्च करावे लागतील त्याला. पण AI डिटेक्शन टूल्स मधून तुम्ही फाइंड आउट करू शकता की ते जे इमेज आहे ती AI जनरेटेड आहे का ओरिजिनल आहे ते करता येऊ शकतं. पुढे भविष्यात सगळे कायद्यात किंवा कोर्ट केसेस मध्ये पण हे होऊ शकतं. म्हणजे एखादी इमेज किंवा काही आपण एक लिगल एव्हिडन्स म्हणून दिला आणि समोरच्याने जर ॲलिगेशन केलं की हे AI जनरेटेड नाहीये आणि एक बाजू ॲलिगेशन करते की AI जनरेटेड, तर त्याचं मग पुढं हे कसं होणार? आता हे बघा, आता मी म्हणजे आता तरी माझ्याकडे स्पष्ट उत्तर नाही. पण आता कसं आहे की मी ज्या क्षेत्रात आहे शिक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये मुलं काय करतात किंवा PhD थिसिस जे असतात किंवा रिसर्च पेपर्स ते कम्प्लिटली AI ने जनरेट केलेले असतात. तर आता प्रश्न असा विचारला जातोय की कितपत AI चा वापर अलाव करायचा. तर 20% त्यांनी सांगितलेलं की 20% तुम्ही वापर जर थिसिस असेल किंवा शोध निबंध असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तो वापरू शकता. पण काही सेक्शन्स जे आहेत जसं थिअरेटिकल फ्रेमवर्क नावाचा जो सेक्शन आहे तो तुम्ही स्वतःच लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर 100% AI असेल तर ते मान्य होणं शक्य नाही.
पण जर तुम्हाला फॉर्मॅटिंग असेल किंवा ग्रॅमॅटिकल एरर्स चेक करण्यासाठी जर तुम्ही वापर केला असेल तर तो वापर अलाव केला जाऊ शकतो. तर येणाऱ्या काळामध्ये पॉलिसी या बाबतीतली जे 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 म्हणतात ना एक प्रकारचं काय धोरण सरकारला बनवावं लागेल की एआयने जनरेट केलेले इमेजेस किंवा एआयने जनरेट केलेले जे दस्तावेज आहेत ते जर प्रेझेंट केले कोर्टामध्ये तर कोर्टाने त्याला कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य मानायचं का याच्यावरती सरकारलाच काहीतरी धोरण बनवावं लागेल आणि त्याच्यावरती आय थिंक काम चालू पण आहे. आय थिंक गेल्या आठवड्यामध्येच ChatGPTने बनवलेलं एक आर्ग्युमेंट एका व्यक्तीने कोर्टमध्ये प्रेझेंट केलं. सो त्याच्यावरती पण कोर्टाने काही ऑब्जेक्शन घेतलेले तर त्याच्यावरती धोरण बनवण्याचं काम सगळेच जण करतात पण अजून तरी असं कुठलं धोरण आहे असं मला कळलेलं नाहीये. पण आय एम शुअर काही ना काहीतरी त्याच्यावरती कारवाई चालू असेलच. सर येस सर. त्या संदर्भात प्रश्न होता की ते 20% तुम्ही जे हां. म्हणताय 20% शोधून कसं काढणार त्याच्यामध्ये ऐकत आहे येस एक सॉफ्टवेअर असतं टर्निटिन म्हणून त्याच्यावर टर्निटिन TURNITIN टर्निटिन त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा असा जो शोध प्रबंध किंवा टाकता शोध निबंध त्याच्यामध्ये तुम्हाला जर AI वापरलेला असेल तर ते लगेच डिटेक्ट होतं. आणि आम्ही आता तर म्हणजे गेली 2 वर्ष त्याचा वापर करणे आमच्यासाठी कंपल्सरी आहे. तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. अशी बरीच सॉफ्टवेअर्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही AI वापरून केलेलं जे टेक्स्ट जनरेट केलेलं आहे ते तुम्ही डिटेक्ट करू शकता. सर त्याच्यामुळे उपसंपादकांच्या करिअरवरती काय परिणाम होऊ शकतो? मी त्यांच्या प्रश्न उत्तर देतो. सर कसं आहे की आपल्याला आता जी बातमी आपण देतोय ती अजून काय म्हणतात प्रगल्भ कशी बनवता येईल ते जास्त बघावं लागेल कारण आता आपल्याकडनं अपेक्षा जास्त आहे. फक्त पिंपरी चिंचवड मध्ये जे पोल्युशन आहे त्याची बातमी करून चालणार नाही. पण गेल्या 5 वर्षात काय झालं सरकारचा काय त्याला रिस्पॉन्स होता त्या रिस्पॉन्सचा काय परिणाम झाला आणि तो परिणाम आता दृश्य स्वरूपात आपल्याला जमिनीवर दिसतोय का ही पण माहिती आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट देणं आवश्यक आहे. व्हॅल्युएडिशन करावं लागेल आणि सुदैवाने ते व्हॅल्युएडिशन करायला आता वेळ लागणार नाही. तो आपला जो बातमीदार जरी जमिनीवरनं कोट्स आणत असेल किंवा काही डेटा आणत असेल तर एक उपसंपादक म्हणून किंवा संपादक म्हणून माझी जबाबदारी आहे की मी ती जी बातमी येते त्याला एक व्यापक दृष्टिकोन देऊन ती बातमी कशी आपल्याला प्रेझेंट करता येईल ते आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्यातला दुसरा आस्पेक्ट असा आहे की हे थोडंसं विषयांतर होत आहे पण साधारणपणे 2022 पर्यंत असं म्हटलं जायचं की आपण एक्सपिरियन्स इकॉनॉमीमध्ये आहे की आपल्याला आपण जेव्हा थिएटरमध्ये जातो तेव्हा तुम्ही फक्त फिल्म बघायला जात नाही. तिथे पॉपकॉर्न घेता तुम्ही थम्सअप पेप्सी काही घेता फिल्म बघता ते तिकडचं वातावरण हे तुम्हाला विकलं जायचं. किंवा जर तुम्ही डिस्नी वर्ल्डमध्ये गेला किंवा कुठल्याही म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर एका ठिकाणी गेला तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स विकला जायचा. आता जी नवीन इकॉनॉमी आहे ती आन्सर इकॉनॉमी आहे. तुम्हाला लोक प्रश्न विचारणार आहेत आणि तुम्हाला उत्तर जे द्यायचे ते परिपूर्ण असेल हे मला एन्श्युअर करणं आवश्यक आहे. याची पूर्ण खात्री देता आली पाहिजे. सो माझी जी उत्तरं असतील ती परिपूर्ण असायला हवीत या दृष्टीने आपल्याला आता प्रयत्न करावा लागेल. तर जेव्हा मी पिंपरी चिंचवड पोल्युशन किंवा पिंपरी चिंचवड प्रदूषण असं जर कोणी ChatGPT मध्ये टाकलं तर माझा रिस्पॉन्स जर परिपूर्ण असेल तर तोच रिझल्ट म्हणून पहिले येईल. या दृष्टीने आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. जरुरी नाही की तुमच्याच वेबसाईटवर ते जातील पण तुमच्या वेबसाईटवरनं घेतलेली माहिती ChatGPT वर येऊ शकते. आता आता त्याच्यावरती नवीन कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे की काही न्यूजपेपर्सनी आणि काही न्यूज चॅनल्सनी आपला डेटा ChatGPT किंवा LLMsनी ऍक्सेस करू नये यासाठी पण आता त्याला लॉक लावायला सुरुवात केलेली आहे. पण ते आपल्याला जर करायचं असेल तर आपली माहिती परिपूर्ण राहावी या दृष्टीने आपल्याला आता प्रयत्न करावा. सर एखाद्या प्रश्नावरती जसं की अजितदादांचा अपघात असं माझ्यासारखे 10 लोक जर ChatGPTला एकाच वेळेस प्रॉम्प्ट देत असतील तर सर्वांची माहिती सेमच असेल का ती? त्यासाठी जे
तो जो फॉर्म्युला आहे तो महत्वाचा आहे. विचारण्याची पद्धत. विचारण्याची पद्धत. तुम्ही जर कॉन्टेक्स्ट व्यवस्थित दिलेला असेल, तुमचं ऑडियन्स तुम्ही व्यवस्थित डिफाईन केलेला असेल, तुम्ही जर त्याला डेटा दिलेला असेल आणि त्याचबरोबर काहीतरी संदर्भ किंवा संदर्भासाठी काहीतरी मटेरियल दिलं असेल तर तुमचा जी माहिती आहे ती वेगळी येऊ शकते. आता याच संदर्भात जर माहिती द्यायची झाली तर तुम्ही जमिनीवर आहात, 100 वेगवेगळ्या सोर्सेस कडनं त्याच घटनेची माहिती पोलिसांकडनं पण येते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं पण येते, सीएमचा पण बाईट आलेला आहे, डीसीएमचा बाईट आलेला आहे, फॅमिली मेंबर्सचा बाईट आलेला आहे. पण तुम्ही जमिनीवर आहात तर तुम्हाला मी एक जनरल हे करतोय की डीजीसीएचा बाईट तुम्हाला एकट्याला मिळाला. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली की येत्या 28 दिवसामध्ये आम्ही याच्याबद्दल पूर्ण अपघाताची चौकशी करून तुम्हाला चौकशी रिपोर्ट समोर येईल. ही बाईट फक्त तुमच्याकडे आहे. तर तुम्ही ती बाईट त्याच्यामध्ये ऍड करून म्हणू शकता की ही सगळी माहिती माझ्याकडे ऑलरेडी आहे, ही माहिती वेगवेगळ्या स्रोतांकडून आलेली आहे, ही ऍडिशनल माहिती या बातमीत ऍड करून 300 ओळीची बातमी बनवायची. सो सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे, पण तुमच्याकडे जी एक ऍडिशनल माहिती जोडून तुम्ही नवीन माहिती बनवू शकता किंवा नवीन त्याच्यापासून बातमी बनवू शकता. सो पॉइंट असा आहे की तुमचं काम आहे तेच राहणार, पण बातमी लिहिण्यासाठी तुम्हाला आता परत एका जागेपासून चहा पीत अर्धा तास घालवायची गरज नाही. ते काम 5 मिनिटात होईल. तुम्ही बातमीमध्ये व्हॅल्यू एडिशनसाठी दुसरं काय करता येऊ शकतं हे तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल लिअरजेट ही जी कंपनी आहे, लिअरजेट या कंपनीचे 1980 पासून असे किती अपघात झाले हे व्हॅल्यू एडिशन आहे. ते तुम्हाला ChatGPT लगेच देईल. ती ऍडिशन तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. किंवा हे विमान जे आहे त्या विमानाची किंमत किती, त्याच्या इंजिनची कॅपॅसिटी किती, त्याचा वेग किती, ही माहिती जर मला एका मिनिटात वेबसाईटवर अपडेट करायची असेल तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जवळपास 15-20 मिनिटं लागायची, पण आता ते एका मिनिटात होऊ शकतं. तुम्हाला ज्या क्षणी कळलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या विमानाचं जे टेल वरती जे कॉल साईड होता त्याचा वापर करून तुम्ही माहिती काढू शकता कुठल्या कंपनीचं विमान होतं, किती साली विकत घेतलेलं होतं, कोणाकडे मालकी आहे, त्याची मालकी बदलली आहे का, याचा पूर्वीचा रेकॉर्ड काय, हे सगळी माहिती तुम्हाला ChatGPT देऊ शकतो. फक्त त्या टेल वरती जी त्याचे कोड असतो तो टाकून ते माहिती करू शकते. सो आता आपल्यासाठी फक्त बातमीचा मथळा मिळाल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी कशा आपल्याला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स बनवून माहिती जमा करून एक परिपूर्ण माहिती बनवता येईल याचा विचार आपल्याला जास्त करावा. ऍक्च्युली सेम बातमी झाली नाही पाहिजे, कारण प्रत्येक पत्रकार काय करतो त्याचं वेगळं पण दाखवायचा प्रयत्न करत असतो. आपण जर समजा असं केलं की हा हॅपी डे चेतन भगतच्या कादंबऱ्यांच्या मासे माझा आपण एक कॉन्टॅक्ट दिला मासे पॅटर्न मग तो चेतन भगतचं करिअर म्हणजे तुम्हाला जर ते साधारणपणे गेल्या वर्षी एक आलं होतं घिबली आर्ट आलं होतं, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता की ज्या व्यक्तीने ती घिबली आर्ट वर्षानुवर्ष कष्ट करून ती आर्ट डेव्हलप केली, हे 10 मिनिटात स्वतःच घिबली आर्ट बनवतात, त्याला काही अर्थ नाही. पण कसं माहितीये का, हे जे ट्रेंड्स असतात, सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, घिबली आर्ट वगैरे जे ट्रेंड्स असतात साधारणपणे आठवडा 10 दिवस राहतात, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चेतन भगतच्या त्या भाषा शैलीमध्ये माझं लिखाण व्हावं असा कसा विचार करायचा ना, त्याच्यामध्ये एथिकल प्रॉब्लेम आहे. तो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की मी माझी शैली डेव्हलप करेन ना, मी कशाला चेतन भगत सारखा लिहू. चेतन भगत काय विवा सरवाडकर नाही, त्यांचा पॅटर्न करेल. पण तुमच्या प्रश्नाचा मला रोग कळतो की मग आता चेतन भगतचं भविष्य काय, हा प्रश्न येणार आहे. आणि याच कारणामुळे बरेचसे आता लेखक आहेत, पत्रकार आहेत, इव्हन सिने आर्टिस्ट आहेत, त्यांची जी इमेज जी आहे ती आता ते कॉपीराईट करायला लागलेले आहेत. की असं नको व्हायला की धर्मेंद्र आता गेले पण धर्मेंद्र अजूनही नवीन फिल्म्स मध्ये त्यांचं AI जनरेटेड इमेज यूज करून ते अजूनही काम करतात पुढच्या फिल्म्स मध्ये, हे होणं शक्य आहे. त्यामुळे त्यांची इमेज आता कॉपीराईट करण्याचे हे प्रयोग सुरू झालेले आहेत. गेल्याच आठवड्यात बातमी होती
शत्रुघ्न सिन्हाचा जो डायलॉग आहे खामोश, तो जो डायलॉग आहे तो त्यांनी कॉपीराईट केला आहे, कारण तो कुठेही त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी आता अजून व्हायला लागतील. एखाद्या लेखकाची लेखन शैली किंवा त्यांनी जे वापरलेली पात्र आहेत एखाद्या कादंबरीमध्ये ते कॉपीराईट करायचं, जेणेकरून तीच पात्र त्या पॅटर्नमध्ये दुसऱ्या कुठल्या कादंबरीमध्ये येऊ नये. तर त्या दृष्टीने आता कायदेशीर प्रक्रिया लोकांनी सुरू केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित असे जे वापर जे यायचे ते कमी व्हायला सुरुवात होईल.